नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे आम्ही तुमच्यासमोर नवीन नवीन माध्यमातून येण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यातीलच एक माध्यम म्हणजे यूट्यूबचं माध्यम असेल. आपण जो केमिस्ट्रीचा नवीन सिलेबस आहे, नवीन सिलेबस सर्वांनी डाउनलोड केलेला असेल. त्या सिलेबसमध्ये ऑर्गॅनिक सेक्शनचा जो पहिला चॅप्टर आहे, हॅलोजन डेरिव्हेटिव्स, याला आपण स्टार्ट करणार आहोत. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह स्टार्ट करण्याच्या आधी जो आपण हायड्रोकार्बन्स हा 11th स्टँडर्डला स्टडी केलेला आहे, त्यातला बराचसा पार्ट म्हणजे जवळपास 30 ते 50% पार्ट हा या चॅप्टरमध्ये आपण स्टडी करायचा आहे. तर स्टडी करताना पहिल्यांदा सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला बेसिक या चॅप्टरचं माहिती आहे. 11th स्टँडर्डला स्टडी केलेला आहे. त्यामध्ये सर्वांना माहीत असेल अल्केन, अल्कीन, अल्काईल, ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. पुन्हा एकदा मी अल्केन, अल्कीन, अल्काईल अँड ॲरोमॅटिक कंपाऊंड्स एक शॉर्ट एक रिव्हिजन म्हणून आपण एक स्टडी करूया. फर्स्ट आपण स्टडी करूया अल्केन. अल्केन म्हणजे व्हॉट इज मीन बाय अल्केन. अल्केन कशा म्हणतो आपण? ॲलिफॅटिक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स कंटेनिंग कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड इज कॉल्ड एज अल्केन. तर ज्या कंपाऊंडमध्ये कार्बन कार्बन काय असणार आहे, सिंगल बॉन्ड असणार, त्या कंपाऊंडला आपण काय म्हणणार आहे, अल्केन. जनरल फॉर्म्युला आपल्याला सर्वांना माहिती आहे अल्केनचा, CnH2n प्लस 2 हा असेल जनरल फॉर्म्युला. फॉर एक्झाम्पल स्मॉल n इज इक्वल टू जर 1 असेल तर या फॉर्म्युलेत आपण जर n ची व्हॅल्यू जर 1 पुट अप केली तर आपल्याला इक्वेशन मिळेल C1H2 × 1 2 प्लस 2 4 C1H4. आपण 1 तर लिहित नाही म्हणून आपण लिहिणार आहे CH4 आणि CH4 या कंपाऊंड आपण म्हणतोय मिथेन. सेम अल्कीन. अल्कीन मध्ये थोडासा चेंज आहे जो आपण म्हणतोय अल्केन कशा म्हणतो आपण, ॲलिफॅटिक अनसॅच्युरेटेड, ॲलिफॅटिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स containing कार्बन कार्बन डबल बॉन्ड. ज्या कंपाऊंडमध्ये कार्बन कार्बन काय असणार आहे, डबल बॉन्ड असणार आहे, त्या कंपाऊंडला आपण म्हणणार आहे अल्कीन. ॲलिफॅटिक पाहिजे, अनसॅच्युरेटेड. डिफरन्स बिटवीन अल्केन अँड अल्कीन बघा. अल्केनचे डेफिनेशन काय आहे, ॲलिफॅटिक सॅच्युरेटेड, आणि अल्कीनचे डेफिनेशन काय आहे, ॲलिफॅटिक अनसॅच्युरेटेड. हा खूप महत्त्वाचा डिफरन्स आहे. त्यानंतर अल्केनमध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे, अल्कीनमध्ये काय कार्बन कार्बन डबल बॉन्ड. जनरल फॉर्म्युला ऑफ अल्केन इज CnH2n प्लस 2 and general formula of alkene is CnH2n. डिफरन्स काय आहे, याच्यामध्ये प्लस 2 आहे, याच्यामध्ये काय प्लस 2 आहे का नाही, म्हणजे CnH2n. सेम जर आपण n इज इक्वल टू जर इथे 2 टाकलं, जर n इज इक्वल टू 2 टाकलं तर फॉर्म्युला काय तयार होईल आपला C2H2 × 2 4 म्हणजे C2H4. आणि आपण कंपाऊंड मध्ये कार्बन किती आहे 2, म्हणून या कंपाऊंड आपण म्हणणार आहे इथेन. बघा इथेन इथेन फरक काय फक्त C2H4 म्हणजे हा कंपाऊंड असा असणार आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, तो आपला फॉर्म्युला असणार आहे फंक्शनल ग्रुप. त्याच्यामध्ये हायड्रोजन किती आहे 4, 4 डिवाइडेड बाय 2 म्हणजे याचा अर्थ प्रत्येक कार्बनला किती अटॅचमेंट असणार हायड्रोजनची 2. याचा अर्थ किती असणार आहे H2 म्हणजे कंपाऊंड तयार होईल CH2 डबल बॉन्ड CH2. मोलेक्युलर फॉर्म्युला असेल C2H4, स्ट्रक्चरल फॉर्म्युला असेल CH2 डबल बॉन्ड CH2. सेम असेल अल्कीन. जर आपण नेक्स्ट स्टडी केला अल्काईल, फरक काय अल्काईल जी अल्केनची डेफिनेशन होती ॲलिफॅटिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स कंटेनिंग कार्बन कार्बन डबल बॉन्ड. इथं फक्त काय डेफिनेशन आहे, ॲलिफॅटिक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स कंटेनिंग कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. हे कंपाऊंड मध्ये असणार आहे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड इज कॉल्ड अल्काईल. ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल तो कंपाऊंड असेल अल्केन. ज्या कार्बन कंपाऊंड मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तो कंपाऊंड असेल अल्कीन. आणि ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड हा असेल फंक्शन ग्रुप असेल त्या कंपाऊंड आपण करणार आहे अल्काईल. सेम जनरल फॉर्म्युला ऑफ अल्काईल इज CnH2n - 2.
बघा अल्केन मध्ये काय होतं CnH2n प्लस 2, अल्केन मध्ये CnH2n आणि अल्काइन मध्ये काय असेल CnH2n 2. सेम जर n इज इक्वल टू आपण 2 पुट अप केलं तर इक्वेशन काय मिळेल आपल्याला इथे C2H 2 into 2 4 4 minus 2 2 म्हणजे कंपाऊंड फॉर्म्युला मॉलिक्युलर फॉर्म्युला C2H2 आणि ह्याच कंपाऊंड स्ट्रक्चरल फॉर्म्युला असा असेल कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड 2 divided by 2 is equal to 1. याचा अर्थ प्रत्येक कार्बनला एक हायड्रोजन असणार आहे. म्हणजे आपला जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे त्या स्ट्रक्चर फॉर्म्युला काय आहे CH ट्रिपल बॉन्ड CH. जर हीच डेफिनेशन आपण जर एक्सप्लेन केली आपले कंपाऊंड पाहिजे ॲलिफॅटिक ओपन चिन कंपाऊंड एक ओके अनसॅच्युरेटेड पाहिजे अनसॅच्युरेटेड म्हणून आपण त्याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असेल. हायड्रोकार्बन्स ज्या कंपाऊंड मध्ये हायड्रोजन पण असेल आणि कार्बन पण असेल कंटेनिंग कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड त्या कंपाऊंड मध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे म्हणून आपण अशा कंपाऊंडला काढणारे अल्काइड म्हणजे अल्केन अल्किन अल्काइड. त्यानंतर लास्ट पॉईंट जो आपण त्या चॅप्टर मध्ये स्टडी केला होता हायड्रोकार्बन्स मध्ये तो होता एरोमॅटिक कंपाऊंड्स. आता आपण एरोमॅटिक कंपाऊंड कशा म्हणतो की जो कंपाऊंड काय पाहिजे आपल्याला सायक्लिक पाहिजे प्लेनर पाहिजे कॉन्जुगेटेड and it obeys Hakel rule. आता Hakel rule काय आपल्याला 4n plus 2 pi इलेक्ट्रॉन सिस्टीम याच्या कंपाऊंड आपण काय असणार आहे 4n plus 2 pi इलेक्ट्रॉन असणार आहे. म्हणजे ज्या कंपाऊंड या सगळ्या कंडिशन ओबे करेल तो सायक्लिक पाहिजे प्लेनर पाहिजे कॉन्जुगेटेड पाहिजे आणि इट ओबेज Hakel rule. त्यांना Hakel rule काय पाहिजे ओबे करायचे. जेवढ्या कंडिशन तर जो कंपाऊंड सॅटिस्फाय करत असेल तो कंपाऊंड कशाने आहे एरोमॅटिक कंपाऊंड. बेस्ट एक्झाम्पल काय असेल त्याचं बेन्झीन. आपल्या सर्वांना बेन्झीन माहिती बेन्झीन स्ट्रक्चर असेल जर आपण ह्या कंपाऊंड जर बघितलं तर आपल्याला कंपाऊंड एरोमॅटिक आहे किंवा नाही या कंडिशनवरून फाईंड करायचं. बघा सायक्लिक तो कंपाऊंड काय वाटतं आपल्याला सायकल फॉर्म मध्ये आहे. जसं आपल्या प्लॅंट्स वगैरे असेल तुम्ही सनलाईट वगैरे करता जसं अन्न साखळी वगैरे स्टडी केली असेल बघा त्या पद्धतीने इथे याच्यामध्ये काय आहे तो सायक्लिक फॉर्म मध्ये येते. त्यानंतर प्लेनर तो काय असेल एका प्लेन मध्ये असेल. त्यानंतर कॉन्जुगेटेड कसं म्हणायचं अल्टरनेट सिंगल डबल वन पाहिजे. जर तुम्ही स्टडी केलं तर बघा डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल म्हणजे तो काय आहे कॉन्जुगेशन म्हणते काय त्याच्यामध्ये तो डबल सिंगल असं कॉन्जुगेशन असेल. इट ओबेज Hakel rule. आता Hakel rule मध्ये काय आहे ते फॉर्म्युला 4n plus 2 pi इलेक्ट्रॉन सिस्टीम. मग या फॉर्म्युलामध्ये आपण जिथे स्मॉल n असेल तिथे टाकायचे नंबर ऑफ रिंग्स. तर त्या कंपाऊंड मध्ये ज्या रिंगची संख्या असेल ती आपण काय टाकायची स्मॉल n मध्ये टाकायचे. मग बघा जर आपण n इज इक्वल टू 1 टाकला n इज इक्वल टू 1 तो फॉर्म्युला काय होता 4 into 1 काय होता 4 plus 2 6 कंपाऊंड में काय आला पाहिजे आपल्याला 6 पाय इलेक्ट्रॉन यायला पाहिजे. बघूया आपण बेन्झीन मध्ये 6 पाय इलेक्ट्रॉन आहे. या कंपाऊंड मध्ये हा जो बॉन्ड असेल तो कोणता असणार आहे सिग्मा बॉन्ड. कोणता असणार आहे सिग्मा बॉन्ड. आणि हा जो असेल तो काय असणार आहे पाय बॉन्ड. तुम्हाला माहिती आहे मॅक्झिमम पाय बॉन्ड किंवा कोणताही बॉन्ड फॉर्मेशनसाठी किती इलेक्ट्रॉन लागतात मॅक्झिमम आणि मिनिमम 2 आपली ही जी सिस्टीम असेल किंवा कंपाऊंड असेल तो Hakel rule काय करते ओबे करते. म्हणजे याचा अर्थ बेन्झीन काय असणार आहे एरोमॅटिक कंपाऊंड असणार आहे. येतं लक्षात. मग आता आपण अल्केन अल्किन अल्काइड आणि एरोमॅटिक कंपाऊंड एवढं तिथे स्टडी केलंय. हा कशासाठी केलाय कारण सगळ्यात पार्ट आपण या चॅप्टर मध्ये स्टडी करायचा आहे हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये. त्यात सर्वात पहिला पार्ट असेल आपला अल्केन अल्किन अल्काइड आणि एरोमॅटिक कंपाऊंड्स. तर हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह स्टार्ट करताना पहिल्यांदा आपण जे बेसिक माहिती पाहिजे आपल्याला ते स्टडी केले. त्यातला पहिला पार्ट आपण घेणार आहे डेफिनेशन. कशाला म्हणायचं आपण हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह्स. हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह कशाला म्हणायचं आहे द रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन atom in aliphatic or
aromatic hydrocarbons by halogen atom. By halogen atom is called halogen derivative, or it is also called as halo alkane, halo alkene, halo alkyne, halo arenes. Is called as halogen derivative. काय सांगितलं डेफिनेशन मध्ये? रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन atom in aliphatic or aromatic hydrocarbons by halogen atom is called halogen derivatives. म्हणजे थोडक्यात काय करायचं आपल्याला? रिप्लेसमेंट म्हणजे काय करायचं? रिप्लेस करायचं. कशामध्ये? ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक मध्ये हायड्रोजन काढून टाकायचं आणि हायड्रोजन ठिकाणी आपल्याला काय रिप्लेस करायचं आहे? हायड्रोजन. एक्झाम्पल बघूया आपण. सपोज कंपाऊंड असेल CH4, मिथेन कंपाऊंड असेल. मिथेनची रिएक्शन जर क्लोरीन बरोबर केली, आपण म्हणतो मिथेन ऑन क्लोरिनेशन. जर मिथेनचं क्लोरिनेशन केलं तर कंपाऊंड काय मिळेल आपल्याला? CH3Cl प्लस HCl. बरोबर. म्हणजे तुमचा मिथेन पासून काय म्हणते आपल्याला? मिथेन क्लोराईड म्हणते. या रिएक्शन मध्ये जर आपण स्टडी केला तर ज्या कंपाऊंड कार्बन जो होता, कार्बनला 4 हायड्रोजन ॲटम अटॅच होते. इथे किती हायड्रोजन अटॅच आहे? 3. इथे 2 Cl होते. इथे किती आता आपल्याला? 1 Cl. याचा अर्थ आपण एक हायड्रोजन ॲटम कशाने रिप्लेस केलाय? हॅलोजनने. कोणता हॅलोजन वापरला पाहिजे? क्लोरीन. सेम आपण ही रिएक्शन पुन्हा स्टडी करू शकतो. इथे जर परत रिएक्शन क्लोरिनेशन केलं तर कंपाऊंड आपल्याला मिळेल CH2Cl2 प्लस काय असेल? साइड प्रोडक्ट HCl असेल. परत ह्या कंपाऊंड जर आपण क्लोरिनेशन केलं तर कंपाऊंड आपल्याला मिळेल CHCl3 प्लस HCl. आणि परत या रिएक्शन जर आपण क्लोरिनेशन केलं तर कंपाऊंड मिळेल आपल्याला CCl4 प्लस इथे असेल. आता CCl4 मिळाले. बघा चेन रिएक्शन काय होते? पहिल्यांदा एक हायड्रोजन रिप्लेस केलं, इथे एक क्लोरीन हायड्रोजन. अगेन क्लोरिनेशन केलं, 2 हायड्रोजन रिप्लेस केले, 2 क्लोरीन हायड्रोजन. परत क्लोरिनेशन केलं, 3 हायड्रोजन रिप्लेस केले आपण, 3 क्लोरीन हायड्रोजन. आणि लास्ट वन केलं आपण क्लोरिनेशन CCl4. याच्यानंतर जर आपण क्लोरिनेशन केलं तर आपल्याला नो रिएक्शन. कारण का रिएक्शन घेऊ शकत नाही? कारण आपल्याला हायड्रोजन काय करायचं आहे? रिप्लेस करायचं आहे हायड्रोजनला. ह्या कंपाऊंड मध्ये कुठे हायड्रोजन आहे का? नाही. म्हणजे आपण हायड्रोजनची रिप्लेसमेंट करू शकत नाही. आपण या चॅप्टरमध्ये हेच करायचं आहे, रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम इन ॲलिफॅटिक ऑर ॲरोमॅटिक. आता आपल्याला डिफरन्स माहिती आहे. ॲलिफॅटिक कशाला म्हणायचं आणि ॲरोमॅटिक. ॲरोमॅटिक आपण कशाला म्हणतो? की ज्या कंपाऊंड सायक्लिक पाहिजे, प्लेनर पाहिजे, कॉन्जुगेटेड पाहिजे आणि त्यांना हकेल सोडून 4n+2 इलेक्ट्रॉन सिस्टम मध्ये पाहिजे, उभे केले पाहिजे, त्या कंपाऊंडला येणारे ॲरोमॅटिक. आणि ॲलिफॅटिक जे कंपाऊंड असणार आहे, ॲलिफॅटिक कंपाऊंड हे सायक्लिक पण असेल पण कॉन्जुगेटेड नसेल. त्यानंतर ओपन चेन कंपाऊंड येतात, जसं आपलं अल्केन, अल्किन आणि अल्काइल असेल. म्हणजे आपण सर्वांना केलं असेल डेफिनेशन. पुन्हा सांगतो, रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम इन ॲलिफॅटिक ऑर ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स बाय हायड्रोजन ॲटम इज कॉल्ड एज हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे आपण काय स्टडी करणार आहे आपल्याला कळत आहे. त्यानंतर यातला सर्वात महत्त्वाचा पार्ट आपण आता स्टडी करणार आहे क्लासिफिकेशन. जे आपण स्टार्टिंग जे बेसिक स्टडी केलं अल्केनमध्ये, त्याच्यामध्ये आपण स्टडी केलं आहे क्लासिफिकेशन. आता क्लासिफिकेशन जे असेल, क्लासिफिकेशन स्टडी करताना पहिल्यांदा आपल्याला क्लासिफिकेशन कशा डिपेंड असेल? अल्केनवरती असेल, अल्किन असेल, अल्काइन असेल आणि ॲरोमॅटिक कंपाऊंड असेल. म्हणून क्लासिफिकेशन जे असेल हायड्रोजन डेरिव्हेटिव्हचं ते बघा. फर्स्ट असेल हॅलो अल्केन, सेकंड असेल हॅलो अल्किन, थर्ड वन असेल हॅलो अल्काइल आणि लास्ट जे असेल हॅलो अरिन्स. हॅलो अल्केन म्हणलं, अल्केनचा आपल्याला हायड्रोजन काय करायचं आहे? रिप्लेस करायचं आहे हायड्रोजन ॲटम हॅलोजन. हॅलो अल्किन्स म्हणजे आपण इथं अल्किन्स तरी करणार, अल्काइन्स म्हणजे इथं अल्काइन्स तरी करणार आणि अरिन्स म्हणजे ॲरोमॅटिक कंपाऊंड जो आपण बेन्झीन वगैरे घेतो. म्हणजे आपल्या क्लासिफिकेशन किती डिपेंड मध्ये असेल? हॅलो अल्केन, हॅलो अल्किन, हॅलो अल्काइल आणि हॅलो अरिन्स. त्यामध्ये आपण फर्स्ट सुरुवातीला स्टडी करणार आहे हॅलो अल्केन्स. क्लासिफिकेशन मध्ये आपण जी सुरुवात करतोय ती असेल हॅलो अल्केन. आता हॅलो अल्केन आपण हॅलो अल्केन कशा म्हणणार? तो कशाचा डेरिव्हेटिव्ह असणार आहे? अल्केनचा असणार आहे, बरोबर. म्हणजे अल्केन इन विच
one or more hydrogen atom are replaced by halogen atom. The alkane in which one or more hydrogen atom are replaced by halogen atom is called हॅलो अल्केन. म्हणजे आपण काय करायचं फक्त अल्केन मध्ये हायड्रोजन जो अटॅम आहे तो कशाने रिप्लेस करायचा आहे, हॅलोजन रिप्लेस करायचा आहे. त्या कामाला आपण म्हणणार आहे हॅलो अल्केन्स. आता हॅलो अल्केन्स मध्ये जर बघितलं आपण तर प्रायमरी अल्केन पण आहे, सेकंडरी असेल, टर्शियरी. कसं स्टडी करणार बघा. सपोज अल्केनचा आपण हॅड रिप्लेस करायचा. आपण ह्याच्या आधी एक्झाम्पल स्टडी केले CH4 Cl2. याचे प्रोडक्ट काय काय मिळू शकतात आपल्याला. जर एक हायड्रोजन रिप्लेस केला तर CH3Cl, दोन हायड्रोजन रिप्लेस केले तर CH2Cl2, तीन हायड्रोजन आयटम आपण रिप्लेस केले तर CH आणि चार हायड्रोजन आपण जर हायड्रोजन रिप्लेस केले तर आपल्याला कंपाऊंड मिळाले CCl4. बरोबर. आता हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स मध्ये पुन्हा एक त्याचं क्लासिफिकेशन पडतं अल्केनचं. आता हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केनचं क्लासिफिकेशन स्टडी करू आपण. हॅलो अल्केन जो असेल, हॅलो अल्केनचे क्लासिफिकेशन जे असेल बघा. मोनो हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह आणि सेकंड जे असेल ते असेल पॉली हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह. हॅलो अल्केनचे दोन क्लास पडतात, मोनो हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन आणि सेकंड जो असेल पॉली हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. पॉली हायड्रोजन डेरिव्हेटिव्हचे परत तीन क्लास पडतात. तो असेल डाय हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह, सेकंड असेल ट्राय हायड्रोजन आणि थर्ड वन असेल टेट्रा हायड्रोजन. म्हणजे हॅलो अल्केनचे दोन क्लास पडतात, मोनो हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह आणि सेकंड क्लास असेल पॉली हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह. पॉली हायड्रोजनचे परत तीन क्लास पडतात, डाय हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह, ट्राय हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह आणि थर्ड असेल टेट्रा हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह. आता मोनो हायड्रोजन चे नाव बघा. मोनो म्हणजे सिंगल, एक हायड्रोजन आपल्याला काय करायचं फक्त अल्केनचा हायड्रोजन काय करायचं अल्केनला रिप्लेस करायचं. म्हणजे एक्झाम्पल असेल सपोज CH4 Cl2 किंवा आपण असे लिहू शकतो CH4 पासून CH3Cl. म्हणजे हा कंपाऊंड कशापासून मिळाला आपल्याला, CH4 पासून मिळाला. CH4चं काय आपण किंवा मिथेनचं काय केलं आपण क्लोरिनेशन केले, कंपाऊंड काय मिळालं आपल्याला CH3Cl HCl. याचाच अर्थ असा इथे तीन चार हायड्रोजन होते, इथे किती हायड्रोजन, तीन. म्हणजे एक हायड्रोजन आयटम आपण कशा रिप्लेस केलाय, क्लोरीन रिप्लेस केलाय, म्हणून त्याला आपण म्हणते मोनो हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. कारण तो अल्केन पासून प्रिपेअर केलाय आपण आणि एकच मोनो म्हणजे सिंगल, एक हायड्रोजन आपण काय केलं फक्त ऍड केलाय हायड्रोजन रिप्लेस करून. बरोबर. याला म्हणतात आपण मोनो हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह. आता नेक्स्ट जो असेल पॉली हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह. आता पॉली हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह आपण कशा म्हणणार, डेफिनेशन काय सांगते, द अल्केन इन विच मोर दॅन वन हायड्रोजन आयटम आर रिप्लेस्ड बाय एनी हायड्रोजन आयटम. म्हणजे तो क्लोरीन असेल, ब्रोमीन असेल किंवा आयोडीन असेल. म्हणजे जर एकापेक्षा जास्त हायड्रोजन आयटम आपल्याला हायड्रोजन रिप्लेस असेल त्या कंपाऊंडला म्हणणार आहे पॉली हायड्रोजन. त्यामध्ये पहिला पार्ट स्टडी करणार आपण डाय हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह. तर डाय हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह कसं म्हणणार आपण, डाय म्हणजे किती, दोन हायड्रोजन आपल्याला काय करायचे रिप्लेस करायचे. म्हणजे जर CH4 ची रिएक्शन आपण क्लोरिनेशन केलं तर कंपाऊंड काय मिळाला आपल्याला CH2Cl2. बेस्ट एक्झाम्पल असेल CH2Cl2. हा मोलिक्युलर फॉर्म असेल. जर तुमचा स्ट्रक्चरल फॉर्म आपण काय केला CHClCl आणि इथं एक हायड्रोजन असेल सपोज, किंवा आपण असंही दिलं CH2Cl2. किती हायड्रोजन रिप्लेस केले आपण, दोन हायड्रोजन रिप्लेस केले. बरोबर. आता दोन हायड्रोजन रिप्लेस केल्यानंतर हा कंपाऊंड कशा कोणत्या याच्या ग्रुपमध्ये येतोय, पॉली हायड्रोजन मध्ये. कारण आपण मोर दॅन वन म्हटलंय, इथे किती आहे, दोन. हा जो असेल डाय हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह. सेम डेफिनेशन ट्राय हायड्रोजनची सांगता येईल आपल्याला. इथे जिथे डाय म्हटलं आपण दोन म्हटलंय, कंपाऊंड काय डेफिनेशन, द अल्केन इन विच 3 हायड्रोजन आयटम आर रिप्लेस्ड बाय
any hydrogen atom is called as trihydrogen derivative of alkane. किती हायड्रोजन रिप्लेस करते आपल्याला 3 हायड्रोजन. कंपाऊंड आपण एकच घेतलाय CH4. जो आपला स्टार्टिंग मेथड काय आहे CH4 पासून तर कंपाऊंड मध्ये आपण घेतो CHCl3. म्हणजे CH4 मध्ये 4 हायड्रोजन आहे. किती आहे 1. म्हणजे किती हायड्रोजन रिप्लेस केला आपण 3 हायड्रोजन कसे रिप्लेस केला आपण 3 क्लोरीन. त्या कंपाऊंड मध्ये आपण ट्राय हायड्रोजन सेम टेट्रा हायड्रोजन कसे येणार द अल्केन इन विच 4 हायड्रोजन ॲटम आर रिप्लेस्ड बाय एनी हायड्रोजन ॲटम इज कॉल्ड टेट्रा हायड्रोजन. आणि बेस्ट एक्झाम्पल असेल CCl4. तर आपण म्हणते कार्बन टेट्रा क्लोराईड. म्हणजे CH4 मध्ये 4 हायड्रोजन होते ते कशा रिप्लेस केले आपण 4 क्लोरीन रिप्लेस केले म्हणजे कंपाऊंड आला CCl4. बघा हॅलो अल्केन त्यामधला मोनो हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह द अल्केन इन विच 1 हायड्रोजन ॲटम आर रिप्लेस्ड बाय एनी हायड्रोजन ॲटम इज कॉल्ड ॲज मोनो हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह. बेस्ट एक्झाम्पल असेल CH3Cl. CH4 मधला एक हायड्रोजन आपण कशा रिप्लेस केलाय क्लोरीन रिप्लेस केलाय. सेकंड जे क्लासिफिकेशन असेल हॅलो अल्केनचं पॉली हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह. पॉली मध्ये 3 क्लास पडतात डायहायड्रोजन डेरिव्हेटिव्ह, ट्रायहायड्रोजन अँड टेट्राहायड्रोजन. त्यामध्ये आपण जर डायहायड्रोजन बघितलं द अल्केन इन विच 2 हायड्रोजन ॲटम आर रिप्लेस्ड बाय हायड्रोजन ॲटम इज कॉल्ड एज डायहायड्रोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. आणि बेस्ट एक्झाम्पल असेल CH2Cl2. त्यानंतर सेकंड असेल ट्रायहायड्रोजन द अल्केन इन विच 3 हायड्रोजन ॲटम आर रिप्लेस्ड बाय एनी हायड्रोजन ॲटम. आपण इथे 3 क्लोरीन कशाने हायड्रोजन ॲटम कशा रिप्लेस केले क्लोरीनने म्हणून त्याचं कंपाऊंड फॉर्म्युला CHCl3. सेम टेट्रामध्ये CH4 मध्ये 4ही हायड्रोजन आपण कशा रिप्लेस केले क्लोरीनने आणि त्याला आपण म्हणते टेट्रा हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह. म्हणजे आपण हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये क्लासिफिकेशन केले हॅलो अल्केन्स, हॅलो अल्कीन, अल्काइन आणि हॅलो अरिन्स. त्यामध्ये पहिला पार्ट स्टडी करायचं हॅलो अल्केन आणि हॅलो अल्केन मध्ये किती क्लासिफिकेशन आपण 2. येतं लक्षात. आपण नेक्स्ट जो पॉईंट स्टडी करणार आहे तो पुढचा पॉईंट असेल क्लासिफिकेशन ऑफ नेक्स्ट पॉईंट असेल क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. त्या कंपाऊंडमध्ये आपण स्टडी करायचं की ज्या कंपाऊंडमध्ये एक हॅलोजन असणार आहे त्या कंपाऊंड आपण काय करायचे क्लासिफिकेशन करायचं स्टडी करायचे. त्यामध्ये फर्स्ट पार्ट आपण जो स्टडी करणार आहे तो असेल अल्किल हायलाइट्स. मोनो हायड्रोजन डेरिव्हेटिव्हलाच काय म्हणतात दुसरं नाव अल्किल हायलाइट्स. अल्किल हायलाइट्स आपण कशा म्हणतो जनरल फॉर्म्युला स्टडी केला आहे RX. X असेल हायड्रोजन, R असेल अल्किल. या कंपाऊंड आपण R ग्रुपला काय म्हणणार आहे अल्किल ग्रुप आणि याला काय म्हणणार आहे हायलाइट ग्रुप. हे कंपाऊंड नाव आहे अल्किल हायलाइट्स. आता R ग्रुप जो असेल अल्किल ग्रुप सपोज जर CH4 असेल CH4 म्हणून जर एक हायड्रोजन जर आपण रिमूव्ह केला तर कंपाऊंड काय म्हणणार आहे CH3. या ग्रुपला आपण म्हणणार आहे मिथेन आणि मिथेन पासून काय करणार आहे मिथिल. मिथेन बरोबर. सेम कंपाऊंड असेल C2H6 त्याला आपण म्हणतो इथेन. त्याच्या कंपाऊंड मध्ये 2 कार्बन असेल कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे अल्केन फंक्शन उपयोग आपण म्हणतो इथेन. इथेन मधला जर एक हायड्रोजन आपण रिमूव्ह केला तर फॉर्म्युला काय करायचं C2H5 याला आपण कंपाऊंड काय म्हणणार आहे इथेन. म्हणजे नाम नेचर कसं होणार आहे अल्केन ग्रुपचं CH3 पण असेल किंवा C2H5 असेल. म्हणजे आपण असं एक कार्बन असेल तर मिथिल ग्रुप, 2 कार्बन असेल तर इथिल, 3 असेल तर प्रोपीन, 4 असेल तर ब्युटील, 5 असेल तर पेंटीन. म्हणजे तो हा झाला आपला अल्केन पासून आपण प्रिपेअर केला म्हणून त्याला आला अल्किल ग्रुप. याला हायलाइट ग्रुप हायड्रोजन X मे बी Cl, क्लोरीन, ब्रोमीन और आयोडीन. फ्लोरीन एक हायड्रोजन आहे सर्वांना माहिती आहे क्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन. म्हणून आपण इथे क्लोरीन ब्रोमीन आयोडीन काय घेतो कारण फ्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम असल्यामुळे त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे आपण फक्त रिॲक्शन मध्ये स्टडी करतोय क्लोरीन ब्रोमीन आणि आयोडीन. तिथे X असेल तर आपण काय ऍड करायचं फक्त Cl, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन ऍड करायचं आहे. मग आपल्याला अल्किल हायलाइटची डेफिनेशन काय सांगते द अल्किल हायलाइट्स किंवा द अल्केन इन विच 1 हायड्रोजन ॲटम. कारण इथे हायड्रोजन ॲटम किती आपल्याकडे फक्त एक सिंगल आहे म्हणून 1 हायड्रोजन ॲटम आर रिप्लेस्ड बाय
एनी हायड्रोजन ॲटम इज कॉल्ड ॲज अल्किल हॅलाइड्स. तर ज्या कंपाऊंडमध्ये आपण अल्केनचा फक्त एक हायड्रोजन ॲटम काय करते, हायड्रोजन रिप्लेस करते, त्या कंपाऊंड आपण काय म्हणणार आहे, अल्किल हॅलाइड्स. मग आता अल्किल हॅलाइडचं जनरल फॉर्म्युला काय आहे, RX, बरोबर. तर अल्किल हॅलाइडचं पुन्हा क्लासिफिकेशन पडते. अल्किल हॅलाइडचं क्लासिफिकेशन जर स्टडी केलं आपण, तर अल्किल हॅलाइडचं क्लासिफिकेशन किती ग्रुपमध्ये, 3. फर्स्ट असेल प्रायमरी अल्किल हॅलाइड्स, सेकंड असेल सेकंडरी अल्किल हॅलाइड्स, थर्ड वन असेल टर्शरी अल्किल हॅलाइड्स. आता हे नॉमिनेचर जे स्टडी केलं आपण, जो क्लासिफिकेशन स्टडी करतो अल्किल हॅलाइड्सचं, ते कशावर पडलं बघा, प्रायमरी अल्किल हॅलाइड्स, सेकंडरी अल्किल हॅलाइड्स आणि टर्शरी अल्किल हॅलाइड्स. सर्वात मध्ये आपल्याला माहित पाहिजे प्रायमरी अल्किल हॅलाइड्स म्हणजे काय. द प्रायमरी अल्किल हॅलाइड आपण कशाला म्हणणार आहे, द अल्किल हॅलाइड्स इन विच हायड्रोजन ॲटम इज बॉन्डेड टू प्रायमरी कार्बन ॲटम. कशाला अटॅच असणार तो, प्रायमरी कार्बन ॲटम. एक्झाम्पल CH3 Cl, एक्झाम्पल एक असेल प्रायमरी कार्बनचं, किंवा CH2 CH3 CH2 Cl. मग आता हायड्रोजन कोणता ग्रुप आपल्याला, Cl, तो कोणत्या कार्बन अटॅच, ह्या कार्बनला, म्हणजे हा कार्बन कोणता पाहिजे, प्रायमरी. क्लोरीन ह्या कार्बन अटॅच आहे, हा कोणता कार्बन आहे, प्रायमरी. आता हा प्रायमरी कार्बन का असेल, प्रायमरी कार्बन काय म्हणताय, द कार्बन ॲटम आर अटॅच टू ओनली वन अदर कार्बन ॲटम. असा कार्बन की तो दुसऱ्या एकाच कार्बन ॲटम पाहिजे, त्या कार्बन आपण काय आहे, प्रायमरी कार्बन ॲटम. हा जरी बघितला आपण, तर हा सुद्धा काय असेल, प्रायमरी कार्बन असेल. इथे बघा हा कार्बन सुद्धा फक्त एक कार्बन अटॅच आहे, म्हणून हा काय आला, प्रायमरी कार्बन ॲटम. म्हणजे अल्किल हॅलाइड, प्रायमरी अल्किल हॅलाइडची डेफिनेशन काय सांगू शकतो आपण, द अल्केन इन विच हायड्रोजन ॲटम किंवा द अल्किल हॅलाइड्स इन विच हायड्रोजन ॲटम आर बॉन्डेड टू प्रायमरी कार्बन ॲटम. प्रायमरी कार्बन कशा म्हणतो आपण, तर तो दुसऱ्या एकाच कार्बन अटॅच पाहिजे, त्या कार्बन आपण म्हणजे प्रायमरी. सेम सेकंड अल्किल हॅलाइड कशा म्हणतो आपण, द अल्किल हॅलाइड्स इन विच हायड्रोजन ॲटम आर बॉन्डेड टू सेकंडरी कार्बन ॲटम. कशाला अटॅच असणार तो, सेकंडरी कार्बन ॲटम. सेकंडरी कशा म्हणायचं, असा कार्बन की तो दुसऱ्या दोन कार्बनला काय पाहिजे, अटॅच पाहिजे. बघूया आपण एक्झाम्पल CH3 CH Cl CH3. हा कार्बन जर बघितला तर प्रायमरी कार्बन, कारण का हा कार्बन फक्त एक कार्बन अटॅच आहे. हा कार्बन जर बघितला तर एकच कार्बन अटॅच आहे, हा प्रायमरी असेल. पण हा कार्बन जो असेल तो कोणता असणार आहे, सेकंडरी असणार. कारण का हा कार्बन ह्या एक कार्बन अटॅच आहे आणि हा कार्बन ह्या पण कार्बन अटॅच आहे. याचा अर्थ कार्बन ॲटम बॉन्डेड टू अदर टू कार्बन ॲटम इज कॉल्ड एज सेकंड कार्बन ॲटम. आणि सेकंड कार्बन ॲटमला जर हायड्रोजन अटॅच असेल तर त्या कंपाऊंड आपण काय म्हणणार आहे, सेकंडरी अल्किल हॅलाइड्स. सेम टर्शरी अल्किल हॅलाइड्स इज द बेस्ट एक्झाम्पल. बघा टर्शरी ब्युटिल क्लोराइड्स. आता टर्शरी ब्युटिल क्लोराइड हे एक्झाम्पल जर बघितलं तुम्ही, हायड्रोजन कोणत्या कार्बन अटॅच आहे, ह्या कार्बन. हा कार्बन कोणता येतोय बघा, इकडे एक कार्बन अटॅच आहे, इकडे पण एक अटॅच आहे आणि इकडे पण, म्हणजे 1 2 3 किती कार्बन अटॅच तो आपण, 3 कार्बनला. म्हणून हा कार्बन कोणता येणार आहे, टर्शरी कार्बन. आणि टर्शरी कार्बनला हायड्रोजन अटॅच आहे म्हणून कंपाऊंड कोणता आला, टर्शरी अल्किल हायड्राइड्स. सिंपल बघा क्लासिफिकेशन ऑफ अल्किल हायड्राइड्स काय म्हणतोय आपण, प्रायमरी अल्किल हायड्राइड्स, सेकंडरी, टर्शरी. आपण याच्यामध्ये ध्यानात काय ठेवायचं चालू होतं, हायड्रोजन ॲटम कोणत्या कार्बन अटॅच. जर प्रायमरी कार्बन असेल तर प्रायमरी अल्किल हायड्राइड्स, सेकंडरी कार्बन अटॅच असेल तर सेकंडरी अल्किल हायड्राइड्स, आणि टर्शरी कार्बन जर अटॅच असेल तर टर्शरी अल्किल हायड्राइड्स. याच्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ मोनो हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण फर्स्ट पार्ट मध्ये केलाय अल्किल हायड्राइड्स. आणि अल्किल हायड्राइड्सचं परत क्लासिफिकेशन स्टडी केलं आपण, टी प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अल्किल हायड्राइड्स. त्यामध्ये आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत, हायड्रोजन क्लासिफिकेशन ऑफ मोनो हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये. पहिला बघितलं आपण अल्किल हायड्राइड्स, नेक्स्ट असेल आपला अलायलिक हायड्राइड्स, सेकंड असेल अलायलिक हायड्राइड्स. आता अलायलिक हायड्राइड्स आपण हा पॉईंट हायड्रोकार्बन्स 11th स्टँडर्ड मध्ये हायड्रोकार्बन्स आपण स्टडी केलाय अल्किल ग्रुप मध्ये. बघा अलायलिक हायड्राइड जो असेल त्याचं बेस्ट एक्झाम्पल जर बघितलं आपण, CH2 डबल बॉन्ड CH2X, मे बी क्लोरीन, ब्रोमीन और आयोडीन. मग आता जर ह्या कंपाऊंड आपण अलायलिक हायड्राइडचं एक्झाम्पल असेल तर आपण याचे कंपाऊंड डेफिनेशन करू शकतो. द हायड्रोजन ॲटम
किंवा हायड्रोजन ॲटम इज अटॅच्ड टू और बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम, sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम नेक्स्ट टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड. म्हणजे हायड्रोजन ॲटम काय पाहिजे, अशा कार्बन ॲटम पाहिजे अटॅच, तिथे हायब्रिडायझेशन काय पाहिजे sp3, आणि sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन अटॅच असलेला हायड्रोजन तो नेक्स्ट कार्बनला काय पाहिजे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड पाहिजे. त्या कार्बनला आपण म्हणणार आहे अनायलिक हॅलाइड्स. आता ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन आपण तिथे लिहिलं आहे sp3. का आपण त्याचं हायब्रिडायझेशन sp3 असेल, हायब्रिडायझेशन जे असेल सगळ्यात महत्त्वाचं कन्सेप्ट असेल हायब्रिडायझेशन. आता sp3 का या कार्बनचं, तर आपण एक सिंपल तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो बघा. H इज इक्वल टू 2 जर असेल, H इज इक्वल टू 3 आणि H इज इक्वल टू 4. H इज इक्वल टू असेल तर हायब्रिडायझेशन असेल sp, H इज इक्वल टू 3 असेल तर हायब्रिडायझेशन असेल sp2, आणि H इज इक्वल टू 4 असेल तर हायब्रिडायझेशन असेल sp3. आणि जर H आता आपण H इज इक्वल टू 4, H इज इक्वल टू 3 आणि H इज इक्वल टू 2, तर आता H इज इक्वल टू बघा H कसा मिळायचा आपल्याला, नंबर ऑफ सिग्मा ऑब्लिक कोव्हॅलेंट बॉन्ड प्लस नंबर ऑफ लोन पेअर्स. आपला फॉर्म्युला काय यायचा, H इज इक्वल टू नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड किंवा कोव्हॅलेंट बॉन्ड प्लस नंबर ऑफ लोन पेअर्स. हा जर अप्लाय करून आपल्याला काय मिळणार आहे, ऑर्गॅनिक कंपाऊंडचं काय मिळणार आहे, हायब्रिडायझेशन sp2 किंवा sp3. जर या कंपाऊंड जर बघितलं आपण CS2 बघा एवढाच ग्रुप लिहितो मी फक्त. कंपाऊंड असेल कार्बन, त्याला हायड्रोजन अटॅच असेल किती 2, एक हायड्रोजन, आणि हा काय दुसऱ्या कार्बन अटॅच असेल H डबल बॉन्ड CH. आपण ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कॅल्क्युलेट करायचं, त्याचं हायब्रिडायझेशन काय केलं आपण sp3. या फॉर्म्युला जर बघितलं नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड किंवा कोव्हॅलेंट बॉन्ड, नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड त्या कार्बन अटॅचला बघा 1 2 3 आणि 4. किती सिग्मा बॉन्ड अटॅच झाला 4. हे आपण H इज इक्वल टू 4 प्लस नंबर ऑफ लोन पेअर्स. लोन पेअर्स आहे का, कार्बन लोन पेअर्स नसतात, म्हणजे इथे काय आपण 0, म्हणजे इथे काय करणार आहे H इज इक्वल टू 4, आणि जर H इज इक्वल टू 4 असेल तर हायब्रिडायझेशन कोणते येते sp3 हायब्रिडायझेशन. बरोबर. आता जर आपण ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कॅल्क्युलेट केलं बघा, याचं हायब्रिडायझेशन यायला पाहिजे sp2, कारण अल्केन फंक्शन ग्रुप आहे. अल्केन असेल तर sp3, अल्केन असेल तर sp2, आणि अल्काइन असेल तर sp हायब्रिडायझेशन. मग या कार्बनचं जर आपण हायब्रिडायझेशन कॅल्क्युलेट केलं सेम फॉर्म्युलानुसार तर काय हायब्रिडायझेशन H इज इक्वल टू सिग्मा बॉन्ड किंवा कोव्हॅलेंट बॉन्ड. जिथे कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल त्यामध्ये एक असतो सिग्मा बॉन्ड आणि एक असतो पाय बॉन्ड. बरोबर. मग आता हा जर कार्बन घेतला तर त्याच्यात 1 2 आणि आता हा एक सिग्मा बॉन्ड केले 3. H इज इक्वल टू 3 प्लस कार्बन लोन पेअर नसतात, 3 प्लस 0 H इज इक्वल टू काय आहे 3. मग हायब्रिडायझेशन जर H इज इक्वल टू 3 असेल तर हायब्रिडायझेशन काय येते sp2. म्हणजे आपल्या ह्या कार्बन हायब्रिडायझेशन असेल sp2. सेम ह्या कार्बन डबल बॉन्ड अटॅच, 2 सिग्मा बॉन्ड आहे आणि हा एक सिग्मा बॉन्ड 3 H इक्वल टू 3. ह्या कंपाऊंड सुद्धा हायब्रिडायझेशन काय आहे sp2. म्हणजे आपल्याला हायलाइट्स मध्ये काय स्टडी करायचं सर्वात महत्त्वाचं फॅक्टर, हायड्रोजन कोणत्या कार्बन अटॅच पाहिजे sp3 हायब्रिडाइज अटॅच पाहिजे. नेक्स्ट टू द कार्बन कार्बन डबल बॉन्ड, नेक्स्ट त्याचे कार्बन कार्बन काय पाहिजे डबल बॉन्ड पाहिजे. अशा आपण कंपाऊंड आपण करणार आहे अल्किल हायलाइट्स म्हणणार आहे, अरायलिक हायलाइट्स म्हणणार आहे. अरायलिक हायलाइट्सचा आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. सपोज इथे डबल बॉन्ड आहे आणि एक्स बघा, ही सायक्लिक फॉर्म मध्ये, ही ओपन चेन फॉर्म मध्ये. हायड्रोजन ॲटमच्या कार्बन अटॅच तो कार्बन मध्ये इथं sp3, इथे जर हायड्रोजन ह्या कार्बन अटॅच याचा आपल्या कार्बन हायड्रोजन काय आहे sp3. नेक्स्ट टू द कार्बन कार्बन डबल बॉन्ड, नेक्स्ट कार्बन काय परत कार्बन कार्बन डबल बॉन्ड. हे पण एक्झाम्पल कसे असेल अरायलिक हायलाइट्स. पुन्हा एकदा अल्किल हायलाइट कसे म्हणतो आपण, द अल्केन इन विच वन हायड्रोजन ॲटम आर रिप्लेस्ड बाय एनी हायड्रोजन ॲटम इज कॉल्ड एज अल्किल हायलाइट्स. अरायलिक हायलाइट कशाला म्हणतो आपण, the hydrogen atom are bonded to sp3 hybridized carbon atom next to carbon carbon double bond is called as arylic halides. नंतर आपण क्लासिफिकेशन मध्ये थर्ड पॉइंट स्टडी करणार आहोत. अरायलिक नंतर बेंझिलिक हायलाइड्स. थर्ड बेंझिलिक हायलाइड्स.
आता बेन्झिलिक हॅलाइड्स कशा म्हणायचं आपल्याला बघा द डिफिनेशन ऑफ द बेन्झिलिक हॅलाइड्स द अल्किल हॅलाइड्स in which किंवा the hydrogen atom are bonded to sp3 hybridized carbon atom to an aromatic ring is called as benzylic halides. Example बघा आपण first example असेल बेन्झिलिक हॅलाइड्स जो हायड्रोजन ॲटम असेल हायड्रोजन ॲटम कशाला बॉन्डेड पाहिजे sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला जो कार्बन असेल हा कोणता असेल sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन असेल आणि त्याच्या नेक्स्ट जो येते ते काय पाहिजे बेन्झीन रिंग पाहिजे त्या कंपाऊंड आपण काय म्हणतोय बेन्झिलिक हॅलाइड्स द हायड्रोजन ॲटम आर बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम टू अन एरोमॅटिक रिंग इज कॉल्ड एज बेन्झिलिक हॅलाइड्स. त्यानंतर फोर्थ पॉईंट सिलेक्ट करायचा त्यांना फोर्थ पॉईंट असेल व्हिनायलिक हॅलाइड्स किंवा व्हिनायलिक हॅलाइड्स. व्हिनायलिक हॅलाइड्स कसे म्हणतो आपण द हायड्रोजन ॲटम आर बॉन्डेड टू sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम ऑफ aliphatic chain is called as vinylic halides. Best example असेल CH2 डबल बॉन्ड CHX. ज्या कार्बनला ज्याचा हायब्रिडायझेशन sp2 असेल त्याच कार्बनला आपण काय अटॅच आपला हायड्रोजन म्हणजे याचा अर्थ ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन असेल sp2 जे आपल्या फॉर्म्युलानुसार H = कार्बन ॲटमला दोन बॉन्ड अटॅच त्याचा अर्थ एक पाय असेल आणि एक कोणता असेल सिग्मा बॉन्ड एक सिग्मा बॉन्ड हायड्रोजन एक सिग्मा बॉन्ड 2 आणि हा एक हायड्रोजन 3 H = 3 हायड्रोजन असणारे sp2 आणि अशा कंपाऊंड आपण करणार आहे व्हिनायलिक हॅलाइड्स. त्यानंतर एक वन जो आपण बघणार आहे हॅलो अल्काइन. आता हॅलो अल्काइन कशा म्हणते अल्काइन बघा अल्काइन फंक्शन ग्रुप आहे अल्केन असेल तर हायड्रोजन असेल sp3 अल्किन असेल हायड्रोजन असेल sp2 आणि अल्काइन असेल हायड्रोजन काय असेल sp हायब्रिडायझेशन. मग डेफिनेशन काय सांगते जे अल्काइन होती सपोज याच्यामध्ये व्हिनायलिक हॅलाइड्स मध्ये अल्किन फंक्शन ग्रुप होता म्हणून हायब्रिडायझेशन होतं sp2 याचे आपण डेफिनेशन काय सांगते व्हिनायलिक हॅलाइड्सचे द हायड्रोजन ॲटम आर बॉन्डेड टू sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम ऑफ aliphatic chain is called as vinylic halides. सेम याच्यावर हॅलो अल्काइनची डेफिनेशन करते काय सांगते डेफिनेशन अल्काइन हायब्रिडायझेशन काय पाहिजे sp म्हणजे हायड्रोजन ॲटम कशाला अटॅच पाहिजे sp3 sp हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम म्हणजे हायड्रोजन ॲटम आर बॉन्डेड टू sp हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम इज कॉल्ड एज हॅलो अल्काइन्स. बेस्ट एक्झाम्पल असेल CH ट्रिपल बॉन्ड CX. हा जो कार्बन असेल या कार्बनचा हायड्रोजन असेल sp हायड्रोजन sp का असेल बघा या कार्बनला जो हायड्रोजन अटॅच आहे हा जो असेल तो एक सिग्मा बॉन्ड त्यानंतर ते 3 बॉन्ड आहे हा जो असेल मधला तो सिग्मा बॉन्ड आणि 2 जे असेल पाय बॉन्ड मग 2 पाय आपल्या फॉर्म्युलामध्ये काय असेल फक्त सिग्मा किंवा कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणजे हा एक बॉन्ड आणि हा याचे किती बॉन्ड अटॅच होते सिग्मा 2 मग H = 2 जर H = 2 असेल हायब्रिडायझेशन कोणते येत आहे sp हायब्रिडायझेशन म्हणून आपला हायड्रोजन ॲटम म्हणजे काय पाहिजे sp हायब्रिडाइज्ड कार्बन अटॅच पाहिजे त्या कंपाऊंड आपण करणार आहे हॅलो अल्काइन्स. आणि नेक्स्ट जो महत्त्वाचा असेल आपण त्याला म्हणतोय 6 नंबरचा हॅलो अरिन्स किंवा हॅलो अरिन्स. 6 नंबर असेल हॅलो अरिन्स. हॅलो अरिन्सलाच काय म्हणतो आपण दुसरं नाव अरिल हॅलाइड्स. अरिल हॅलाइड्स. मग अरिल हॅलाइड्स कशाला म्हणता येईल हायड्रोजन ॲटम इज डायरेक्टली बॉन्डेड टू द sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम ऑफ एरोमॅटिक रिंग. म्हणजे हायड्रोजन ॲटम कशाला अटॅच पाहिजे आपल्याला डायरेक्ट sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला पण तो कशाला अटॅच पाहिजे डायरेक्टली एरोमॅटिक रिंगला अटॅच पाहिजे याचा अर्थ आपला कंपाऊंड असेल X. बघा अटॅच ज्या कार्बनला
त्या कार्बनला डबल बॉन्ड आहे. तर हायड्रोजन असणाऱ्या कार्बनचं sp2 आणि sp2 कार्बन लाटायचं असलेला हायड्रोजन आणि तो डायरेक्ट कशा लाटायचे रिंगला लाटायचे. अशा आपल्या कंपाऊंड काढायचं आहे हॅलो अरिन्स किंवा अरिल हॅलाइड्स. अरिन्स म्हणजे ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. अरिन्स म्हणजे काय असेल ॲरोमॅटिक कंपाऊंड आणि ॲरोमॅटिक कंपाऊंडला अटॅच असलेला हॅलोजन असेल तर अशा कंपाऊंड आपण म्हणणार आहे हॅलो अरिन्स. म्हणजे आपण एक कशा पॉईंट मध्ये बघा क्लासिफिकेशन कशी स्टडी केलं आपण क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. प्रत्येक कंपाऊंड आपण किती अटॅच करतो हॅलोजन सिंगल हॅलोजन अटॅच करतोय म्हणून आपण त्याला बोलतोय मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हज. जे आपण नेक्स्ट लेक्चर स्टडी करणार आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण नॉमेनक्लेचर ऑफ अल्किल हॅलाइड्स अँड मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड्स स्टडी करणार आहोत. धन्यवाद.